भर पावसात पत्नीवर कोयत्याने सपासप वार, अखेर पती पोलिसांच्या ताब्यात. पेठ वडगाव. बुधवारचा दिवस. आकाशातून मुसळधार पाऊस कोसळत होता. लोक कामात व्यस्त होते. मात्र काही क्षणातच शहरातील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर अशी एक घटना घडली जिने संपूर्ण पेठ वडगाव हादरवून गेला. एका विवाहित महिलेवर भर रस्त्यात धारदार कोयत्याने सपासप वार करण्यात आले आणि काही क्षणातच संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पेठ वडगाव एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कॉम्प्लेक्स समोर अमृता दीपक कांबळे यांच्यावर भर पावसात धारदार कोयत्याने वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्या रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली, परंतु हा हल्ला इतका गंभीर होता की संपूर्ण परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाने रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे संकलित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक तपास या हल्ल्यामागे घरगुती वाद असल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी विविध तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी सुरू असून नेमके कारण आणि घटनाक्रम उलगडण्याचे काम सुरू आहे. भर दिवसा गजबजलेल्या बाजारपेठात आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत घडलेल्या या निर्गुण हत्याकांडामुळे पेठ वडगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढीसाठी मागणी केलेली आहे. पती पत्नीतील वाद, क्षणिक राग आणि त्यातून घडलेला एक भीषण गुन्हा एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, तर एका शहराच्या मनावर कायमची जखम उमटली. कायद्याच्या चौकटीत या प्रकरणाचा तणाव सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम सत्य समोर येईल. या एपिसोड मधील माहिती पोलिसांनी जाहीर केलेल्या तपासातील उपलब्ध माहितीनुसार सादर करण्यात आलेली असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध होईपर्यंत तो कायद्याच्या दृष्टीने आरोपी आहे. अंतिम दोष निर्णय न्यायालयाकडून केले जाईल. अशा सत्य घटनांवर आधारित गुन्हेगारी प्रकरणांचे विश्लेषण, पोलीस तपास आणि जनजागृतीवर विशेष भाग पाहण्यासाठी SB9 पोलीस क्राईम डायरी सोबत रहा. पुन्हा भेटू एका नव्या सत्य घटनेसह. धन्यवाद.